हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सूरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. युधिष्ठिरो भीष्मालगी धर्मोपदेशಗೆತ್ತರಸ अत धर्माविषयी पुरा ऐकता तक्का धर्मो मळल विषयांतुची एक नमने संदेह म्हळ्यारी एक पंत एकल्या एक धर्म समजून गेला अन्य एकल्या तो धर्मू नाही त्याची एक पंत एक अधर्म करत असं म्हण दिसताना आमकं दिसतं तो अधर्म करत असं अन्य एकल्याक ताण केलेलं समज म्हण दिसता तरी धर्म लक्षण कसं म्हण म्हळेल तू सांगला भीष्मा जलरी कितले की विषय मिगेल मनांतो संदेह असं या मिगेले उद्धटतन म्हण लिखू नका तर्क करचे नाही आवतो गेलगी म्हाका धर्म सूक्ष्म कसं म्हणा निकी म्हाका धरू कळणी कसं लेका म्हण म्हळ्यार पळय सत्पुरुष कसं आचरण करताची तेची धर्माचरण करतल जन सत्पुरुष म्हण म्हणलेले तुवे ताजी निमती म्हाका कसं दिसता सदाचार आणि सत्पुरुष त्यांनी एका एक संबंध दवरून घेतला म्हण अन्योन्य आश्रय म्हणटाची तरी सदाचार म्हण म्हणलेले ताक एक निर्दिष्ट जावन कसले लक्षण असवे पळय आमकां ब्राह्मणांक खंयची सदाचार शिष्टाचार म्हण दिसता ते वैश्य शूद्रान पालन करकान म्हणना म्हण दिसता क्षत्रियाल सदाचार ब्राह्मण पालन करनाची म्हणटना सदाचार म्हणलेले एक निर्दिष्ट डेफिनेशन कळवे अशीची म्हणच्या जायना तशीची धर्म ही म्हाका निर्णय करूक जत्ता म्हण सांगूचे ना ಕೆಲವು ಜನಾಲ ಆಚರಣೆ ಕೆಲವು ರೀತಿ ತಂಗೆಲ್ಲ ಆಚರಣೆ ಪೊಳನು ತಾನಿ ಧರ್ಮಾರ ಸಚಿವೆ ಅಧರ್ಮ ಕರ್ತಾಚಿವೆ म्हण सांगून सांगच्या साध्य ना ಕೆಲವು ವೇಳೆ सामान्य जन त्यांनी धर्म कार्य केल्या रीते अधर्मशी दिसता त्याची ಕೆಲವು पंत चंग जनानं कसं की अधर्म केला म्हणून दिसल्यारे त्यांनी जाऊन धर्म असता आता पळय उदाहरण एक सांगचे जाला रे प्रल्हादानं पितृवाक्य परिपालन करणे नव्हे तागेला अन्नान कसं सांगेल निजावन पितृवाक्य परिपालन करचे मनशाल धर्म ज्याला रे प्रल्हादान कृष्णान सांगल्या बरे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज म्हणून म्हणले पळय त्याची एक घट्टी प्रल्हादाल म्हणांतो द्यावान सांगिले सम्म म्हण तश जावन नारदाल तोंडान तो धर्म म्हळ्यार कसल म्हण ऐकला दिकून तागेला अन्नान हाव देव तू विंगड देवाक प्रार्थना करू ना देव म्हणल विंगड कोणय ना तो श्रीहरी म्हण म्हणलो आमगेल वैरी तागेल नाव काडून अशी तशी म्हणल्यार अन्नान सांगला ऐकू काशील न ताणें धर्म म्हण पळोवचे गेला अन्नान सांगिल ऐकूचे पुताल धर्म जाल्यार प्रल्हादान ते धर्म परित्याग केले म्हळ्यार अन्नान सांगिल ऐकन तो पुरे जनाकय देवाल विषय सांगू बाई सरलो प्रल्हाद तागेले चेरडू वांग पुरे तागेले सहपाठींक पुरे आमकां दिसता प्रल्हादान पित्रान सांगिल परिपालन करनाशी ताणें धर्म पालन करनी म्हूण राम पितृवाक्य परिपालन करून धर्म पालन केला म्हणून आमकां दिसता इताक म्हळ्यार धर्म म्हळ्यार अशीच म्हूण कोणाकय सांगू जायना आतां पुत्रधर्म पळोवचे तुमकां प्रल्हादान बापूसून सांगिल्लें आयकुका जाल्यार बापूसू अधमशील दिकून ताणें तें धर्म पालन करना नातील सम्म तशी त्या आलोचन करून आमी हें वाक्य हें धर्मरायान सांगिल पळय आलोचन करता जाता आमी ते पुरे उडगास आयल्यार कसं न्ही धर्म पालन करचे विशयांत ಕೆಲವು पंत आम्ही लेखिले हे शिष्टाचार म्हूण लेखिले ते वायट जेवच्या पुरो खंयचे वायट म्हूण लेखिले ते चांग जेवच्या पुरो तशें धर्म अशीची हेंची म्हूण सांगून डेफिनेशन दिवच्या जायना म्हूण सांगून तो सांगता तशी निजावन पंडित विद्वांस सगळे धर्माक प्रमाणशास्त्र खंयचे म्हळ्यार वेदचे म्हणून लेखतात जाल्यार
युगादुकून युगाक युगधर्म बदलावण जाता, कुलादुकून कुलाक कुलधर्म बदलावण जाता म्हणटना वेदांत सांगिले धर्म म्हण जलल जलल ते वेद केन्नाय तेंचे सुतन तसल्या ह्या धर्मांत बदलावणे जतर आसतना दुखून आमी धर्माक वेद प्रमाण म्हण कशी सांगचे आज्या. आनी तो सांगता कृतयुगांत विंगड धर्म म्हण दिसता, त्रेतायुगांत द्वापरांत भिन्न भिन्न धर्म म्हण दिसता, कलियुगांत कृत त्रेता द्वापरा पशी भिन्न जावन आशिल्ले धर्म म्हणटना आम कसं लेखचे मनशान धर्मा व्यवस्था बदलावण करता रचचे म्हण लेखचे कसं म्हण कळना जाल्यार वेदवचन सत्य म्हणटना सार्वकालिक जावन धर्म तोचे आसूं का न्हय. म्हाका हेंचे विशयांत गोंदळ आसा म्हणून म्हणटा तो. तशी ಕೆಲವು ಪಂಥ पळय असाधू पुरुष कोण साधू पुरुष सत्पुरुष कोण म्हणून सांगून लेखूक जायना आतांच कालांत आषाढ भोवती म्हणजे येद्रा दुखून पुरे चांग आसताची भितर तांणी अज्ञान आसाची जाल्यार येद्रा दुखून ज्ञानवंतशी दाखोवन घेताची म्हणून आतां शुकमुनीक पळयतना ते चेडूं बायल मनशां तांणी मूर्ख तांकां कसले गुतना शुकमुनी पळयतना तांणी पातर उड्डयले माती उड्डयले सकट म्हणटा पळय तशें जाल्यार केलो पंथ साधू सत्पुरुशांक पळयल्यार आमकां तांणी कोण म्हण गुर्तिसूच्याक कळना नातल्यार आमी तांकां पिश्ये पिश्ये म्हण अपास्य करचे हे पळय धर्म हे. तशें जावन म्हाका केलो विशयांत संशय पळय कोणाक एकलो एकलो धर्म आश्रय घेवन धर्मार चलून तो उद्धार जाता म्हण लेखल्यार आनी एकलो धर्मार चल्ल्यार तो उद्धार जायना अवनतिक येता. तरी हें कसल निमती म्हण आतां हे दोळटय तूं सांगिल धर्म वेदकालात तुकून आयल धर्म म्हण जाल्यार म्हाका कसोची संशयाक तूं कसल सांगता म्हण म्हणटना भीष्म सांगता पळय हेंची धर्मा विशयांत फुडें जाजली आनी एक वैश्य तुलाधार म्हण म्हणलेले पुरातन इतिहास हे मस्त पंडित सांगताची विद्वांस सांगताची धर्मा विशयांत तांकां जाल्लेले संवाद पळय जाजली म्हणल एकलो प्रसिद्ध ऋषी कितले की काळतय तपस्या करून नासल्या ऋषी म्हणचे न्हू मनन करून आसता तशें मुनी म्हण अरण्यांतू वास करून थंयचे भोवून आसता घोर तपस करता ते तपस्यांत विंगड विंगड नियम तागेले कसले म्हळ्यार नियत भोजन करचें अशी भोजन 4 दीस सोडचे उपास 1 दीस घेवचे मागीर फलाहार करचे मागीर उदक मात्र पिवचे अशी जाल्यार तो एक पंथ समुद्रा तिरार कितली की वर्ष काळ थंय राबून तपस्या करता कितली की वर्ष तेच दोळटय तागेला आंगारी चिकोल जाता पावस येतना नरक पडता न्हय जाल्यार तो तशी अल्ल नानाशी राबून तपस्या करतरस एक पंथ ताका गर्व येता मस्त अदप येता म्हण म्हणटना भीष्मा लागी कूडले धर्मराय निमगिता पितामहा ताका तितली सिद्धी मेळ्ळा म्हण म्हणला तशें तागेले कसल नमुने तपस तो म्हण तो सांगता युधिष्ठिरा पळय घोर तपस तागेलो सकाळ सांजे संध्यावंदन करता अग्निहोत्र करता पुरे करता आशिल्लो जाल्यार ताका सुरवेक अरण्यांत तपस्यार कितले की काळ थंय आसतना हांव धर्मज्ञ म्हण म्हणलें अभिमान नाशिल्लें कितली कठीण तपस म्हळ्यार पावसांत मात्याक कसले म्हळ्यार माड गीड कसले ना ओपन एरांत म्हळ्यार पावस पडतोर आसता रपचे तेंची जोर शीं आसतना उदका भितर बुड्डून तपस्या करता आशिल्लो तेंची जोर वताक राबून तपस्या करता आशिल्लो तसले घोर तपस केल्यार जाजलीक कितली वर्स तपस केल्यात आनी जावन ताका ज्ञान येयी कस कडेन आनीकी कठीण तपस्या करून सुरू केले भुंयचेर लोळचे कांटे जड्ड पुरे घालून ताजेर न्हिदोवचे अशी पुरे तपस्या करतरस एक पंथ पावसाळ येतना केन्नाच्या बरी पावसाळी राबता पळतो तशीची बरी आकाशा पंथाक पावस पडतना राबला मात्यार उदक पडतरस जाल्यार तो हल्लना अशी राबता केसू पळय पावसाळींतू तशी शियांत उदका बुडचे वैशाखारी ते धूळ वताक राबचे हागेले केस पुरे जट मांडून गेली कळव्या
तागेले शरीर मलिन जाल्लें जाल्यार मन निर्मल तागेलें. एक पंत तो कसो लागता म्हळ्यार वायू भक्षक जावन तपस्से करया. बरी वायू मात्र घेवचे, वारे मात्र घेवचे, निराहार विंगड कसले आहार ना, वारे मात्र म्हळ्यार श्वासोच्छ्वास मात्र म्हूण. फत्तोरशी जलकय तो, एक राक्कूड रबल्यावर जलकय. अरण्यांत एक कडेन रब्बिलो थंय दुखून हेकड तेकड हल्लना नशी तपस्से करतरस केन्ना पळयल्यार वो निटोर रब्बून आसता, हल्लना. खंयचे एक पक्षीन पळयलें, गुब्बची कुलिंग पक्षी म्हळ्यार गुब्बची म्हणटा पळय आमी ते दोन पक्ष तांणी कशें केलें, बामणनी बायल गूड केलके तागेले जटेरी तांणी लेखला ಮತ್ತೆ बरें जट आसतना गूड करू सुलभ इत्या म्हळ्यार हें रुक्कारी पल्लुना गिल्लुना कसला रूख म्हण लेखला बाप तांकां ज्ञान आसवे कडेरी ते मत्तर गूಡು ಬಂದಿತರಸ ಜಲರು ಓ ಹಲ್ಲನಿಕೈ ಇತ್ಯಾಕ ಮಳರಿ ತಪಸ್ಯ ರಬ್ಲ ಪಳೆ ಚಿಕ್ಕೆ ಹಲ್ಲು ಮತ್ತೆ पपुळे म्हणून जाल्यार तपस्या भंग जेवचे नज म्हूण सांगून तशी राबून ते पक्ष तागेले माथ्यार बसला म्हळेले गोतनातल्या बरे तपस्या केले जाल्यार तांकां बाद जेवच्या नज म्हूण म्हणलेले एक मनांत आशिल्ले स्थिर राबलो कडेरी गुब्बच्चींक विश्वास जाले ह्या बदलची रूक म्हूण तागेलो चलन जाल्ले तांणी ते गूड बांदलो गूड बांदून कडेर मोठो दवरलो हक्क कळ्ळे आतां ओ तांणी मोठो दवरला धरी हांव हाल्ली म्हूण जाल्यार मोठ्ठांनी पडल्या पाप तांगेले संतान नवे नाश जाता तशें जावन नाका हांव हल्लूक नज म्हूण सांगून तो लेखता कोण जाजली लेखून तो हल्लन नशी रपता अशीची जातना ते कितले की काळ गेले की ते मोठ्ठो कांव दिवन पिल्ल जावन ते पिल्ल कुडले उपतावे ना नवे कितले की काळतय ते गुब्बची पक्षीन ताका आहारांनी दिवन पुरय जावन मागीर हेकडे तेकडे ते रेक्के आयला न्हय तागेले आंगार बसचे वयर उपचे उपास गुडा बसचे तशें करत आसा जाजली कळ्ळे या पुरय रेक्के येवन जाल्ला हांकां जाल्यार आमी हांव बादिवच्या नज ताका म्हूण सांगून तशी रबला कळ्ळे मागीर तांणी तांगेले स्ವಂತ गूड केले कशी स्ವಂತ गूड म्हळ्यार सकाळ उब्बून वचचे आहार घेवन सांजी येवचे तशी केली तांणी परमनेंट तंतूची जाल्यार इतले सकट जाल्यार जाजले हल्लनिकय अशी कितली की काळ गेल्ली कय एक पंत 5 दिवस गेले की पक्षी येयनिकय कळ्ळे म्हणून आनी येना दिसता म्हूण लेखूक जाल्यार संची दीस आयलीच कय मागीर तेच अभ्यास जाले तांकां एक पंचम कला कितले की काळता येवचे ना की एक पंचम कला कितले की काळता येवचे ना तशी एक पंत चमकायल कितली म्हयने जाल्यार येनीची तेदना जाजलीन लेखले की आनी येनाची म्हूण त्या वेळार तो रब्बिले स्थळा दुखून तागेले आनी विंगड रिती तपस ताका तशी न्हू ताण करतर आशिल्ले हल्लो ಸ್ವಲ್ಪ हलतना ताका मागीर येपरे उडगस येयल खंय अयो 1 वर्ष पर्यंत मिगेल माथ्यार गूड बांदून पक्षी आशिल्लीची हांव हल्लनी म्हूण म्हळ्यार मिगेलेक संयम कितले सुका तागेले मनांत तो ओड सिद्ध पुरुश म्हूण जाल्ले अहंकार आयले ते दोळते तो अहंकारी न्हय आशिल्लो कळ्ळे आतां ताका एक अहंकार आयले केन्नाय तपस्वींक अहंकार येवच्या नज पळय हाका मत हें हांव महाधर्मात्म म्हूण लेखून ताणें लेखलें की हो मिगल तपस्या निमती म्हाका ज्ञान मेळ्ळें धर्म जाल्ले हांव धर्मात्म जाल्लो अशी तशी म्हण तेदना आकाशवाणी आयकपळ ताका कसं आकाशवाणी म्हळ्यार धर्मेण न समस्त्वं वै तुलाधारस्य जाजले वारणास्यां महाप्राज्ञः तुलाधरः प्रतिष्ठितः सो अपि एवं नार्हते वक्तुं यथा त्वं भाषसे द्विज ये ब्राह्मणा जाजले धर्माविषयो तू धर्मिष्ठू जाल्लो म्हणूक धर्मांत मेगेल समान कोणेय ना हांव व्हड धर्मिष्ठ जाल्लो म्हूण म्हळ्यार ना वारणासीन तूं एक तुलाधार म्हूण म्हळेलो वर्तक वैश्य आस तोवय तशीची तो तुगेल्या पशी चड धर्मिष्ठ धर्मा विशय जे तूं तागे लागीं वचून निमगे म्हूण हाका जोर कोप येयल कय वय वे मेगेल्या पशी चड धर्मिष्ठ वैश्य म्हूण म्हणटा हांवें दोड ब्राह्मण जावन हांव धर्मिष्ठ न्ही तो वैश्य धर्मिष्ठ म्हूण म्हळ्यार कशें नमगोचें कोप येयलो पळय दोन चुकी जाले तागेले न्ही एक अहंकार येयलो एक कोप येयलो तेची एक आयला पुरो मागीर बाय 5 गेट फ्री म्हूण आसा पळय तशी ताका एक कोप येयलोची अहंकार येयलीची जल्वे मागीर पुरे वायट गूण येता ते मागशी कडेर वो कसले जेवो आ वारणासी वचूं का वचून
त्या तुला दारा बेटी जाऊ का म्हणून मग तरस सकाळ दुखून सांजिते सकाळ दुखून सांजिते चमकुचे रात्री खंय खंयच्या गावा वचून पावला थंयची कोणा तेजेवर राबचे उपास प्रयाण करचे कितले की काळ जातरी वाराणसी वचून पावता तुलाधार खंय म्हूण निमगून तुलाधारा नाशिल कडेन वता पळयल्या रे तो एक आंगड दवरून घेवन वैश व्रती म्हण म्हळ्यार त्यात न्हय विंगड 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 नमने सामान ते अंगडी ताजे क्रय विक्रय करतरू सुचिताणे क्रय विक्रय म्हळ्यार दिवचे घेवचे होलसेल हाडोवचे रिटेल विकचे म्हूण लेक्याचे तशी जीवन करतरस तुलादार पळयता एक ब्राह्मण पळयता नाकळता ओड तपस्वी म्हणून मिगल अंगडी कಡೆ येतरस तुलादारा बारी संतोष जलकय ಕೂಡಲೇ ಮಂಡಾರ್ बशिल तो व्यार करूक थंय दुखून उठयता आनी स्वागत करता आनी मिगेल घरकड यो म्हूण म्हणटा जलवे त्या वेळार तुलादार ताका सांगता की तूं हांग येता म्हूण म्हणलेलो विशय म्हाका सुरवेका कळ्ळवे म्हाका तुगेलो पुरे विशय गोतस तूं समुद्रा तिरार राबून तपस्से केल्ले महातपस्सू जाल्यार तुका महाधर्मात्म म्हूण म्हळ्यार भावने येनाशिल्ले अहंकार म्हळ्यार तुका गोत नाशिल्लें जाल्यार केन्ना तुगेले माथ्यार गुब्बच्ची पक्षी येवन गूड बांदून मोठो दवरून पिल्ल जावन कितले काळ जाल्यार तांणी थंय आसतना पळय तेच दोळतय तूं तांकां बाद जावचे ना म्हूण हल्ल नाशिल्लें राबून तपस्से केलेले जाल्यार तूं तांणी उबून वतरी तुगेल्या माथ्यान तूं हांव श्रेष्ठ धर्म केल्ले ते पक्षींक कसले मोरू सोणी म्हूण सांगून भारी संतोशारे उद्घोश करतना आकाशवाणी मिगेल विशय तुका सांगले तेदन तूं म्हाका पळोवका म्हूण हांगा येयला ना इतले विशय म्हाका तुगेलो गोतस हाका आश्चर्य जाता जाजलीक हांव हाका पळोवका म्हूण हांगा तर येयला हाका मिगेल पुराय विशय गोतस कशी हें म्हूण कसं निमती मिगेल धर्मा निमती म्हणटा खंय तुलादार मिगेल धर्मा निमती हांव पालन करचें धर्मा निमती म्हाका पुराय विशय कळटा म्हूण कडेन तो सांगता खंय तूं कसं धर्म पालन करता म्हूण म्हाका कळ्ळी पळय सर्व नमनेचे क्रय विक्रय करतलो तूं धर्मनिश्ठ म्हूण हांव कशें लेखचें तुका हें ज्ञान कशें येयलें म्हाका पुरें सांगतवे म्हूण कडेरी तुलादार सांगता की पळय ब्राह्मणा सर्व प्राणींक हित जावची तशी चोलका सर्वाल ओटो मैत्री भाव सुका तेंच धर्म म्हूण म्हणटाचे त्या धर्मा विशयी हांव मस्त सकड शिकून काडला ते तुका सांगता पळय आमी जीवन निर्वहण करता आतां हांव मिगेल व्यारान तूं म्हणली पळयात व्यार करून जीवन निर्वहण करतलो तूं तुका धर्मा विशयी कशें कळ्ळें आमी करची कार्य आमकां धर्म शिकयता तशी जीवन निर्वहण करतना आमी चलचे विशयार धर्म आसता आमगेल जीवन निर्वहणे विशय म्हूण सांगून विंगड जनाक द्रोह करूनच जेवो कसले की सान चुकी जाल्यार ते एक ओके जाल्यार मस्त चुकी जेवचे मस्त धर्म जेवचे मस्त द्रोह जेवचे तशें पळय जायना अशी पळयली म्हूण जाल्यार ते जीवन वृत्ती आमकां धर्म शिकयता म्हळ्यार धर्मार आमी ती वृत्ती करतरसाची म्हूण जाता मात्र न्हय तो सांगतरस आनी आमगेल निमती कोणाकय बाद जावचे ना जावं म्हूण म्हळ्यार आनेक कसन म्हूण तो सांगता पळय हांव हें मिगेल घर बांदून घेतला कळ्ळें ताजे नंतर हें चंद रितीचें घर सान रितीचें बांदून घेतला ते घर निर्वहण करूंक मिगेले आवस बापसुले बायल चेडूमाले सकड जीवन करच्याक हांव कसं की सकडी सामान दुसऱ्याक क्रयाक घेता म्हळ्यार विक्रयाक हें कसां म्हणचें आमी सामान आतां होलसेल घेवचें म्हणटा पळय तशी तो घेता आनी कितली लाभांश दवरका पळय अगत्यशील तितली लाभांश दवरून विकता खंयची ते सामान विकच्यान तो मोस करना म्हळ्यार कसो कसो कसले कल्लाबेरके करचे कसकी सामान म्हूण कसकी मिक्स मारून विकचे तशें पळय कसले करनाशी स्वल्प मटाची लाभ दवरून घेवन सामान विकून हांव त्या लाभांशान मेगेल जीवन निर्वहण करता म्हूण म्हणटा आनी तो सांगता पळय आमगेल मन आमगेल उत्र आमगेल कर्म ते शुद्ध दवरून घेवका आनी सर्व जिवा लागीं प्रितीन सुका तशें जाल्यार मात्र कसले वेद गीत वाजूका म्हणना धर्माचे स्वरूप तेच म्हणजे आमी तशी चलतना आमी
धर्मपालन करताच म्हणून जत्न हांव कोणाकय चड ताका एकल्याक मस्त संतोश करवचे आनी एकल्याक कसं की कठीण उतर उरलोन दूख दिवचें कोणाकय द्वेश करचे एकल्या मस्त प्रीत करचे म्हण तेन्ना म्हाका पुराय जनाल विशयांत समान भाव आसता कशी मेगेल तकडी समान जावन राबल्यार ते समान आतां ताकडीचे एक कडेन तूक आनी कडेन सामान घालचें ते समान जावन राबल्यार मात्र सम जावन अशें एक तुकाचें सामान दिल्लें म्हण जाता न्हय कसले मोस करनी म्हण जाता मेगेल तकडी म्हाका जीवन शिकयता ते कशी समभावार राबता पळय तशी हांवें समभावन दवरून पुराय प्राणींगेल विशयांत आनीक कसलें म्हणल्यार हांव आनीक देवान सांगला पळय समलोष्टाश्म कांचन म्हळ्यार म्हाका कसलें एक चड अपेक्षा म्हण ना म्हाका अगत्या पशी चड हांव कसलें वट्ट करचें ना परिग्रह म्हणटा पळय त्या म्हयन आमी गेले अगत्या पशी चड म्हाका कसलें नाका तशें जावन हांव मेगेल जीवन कशी कोरका पळय तें चंद करून अर्थ करून जीवन करता आसता म्हाका कसलें चड जावका उणी जावका अशें जावका तशें जावका ना भांगर जावका आनेक जावका दुसरेक जावका ना म्हाका पुराय समानाची तशी आनेक कसं म्हळ्यार कोणालें कार्य विपरीत प्रशंसा करची ना कोणाकय निंदन करचें ना प्रति विशयांत हांव निर्लिप्तची म्हूण येता आनी केन्नाय कोणाले विशयांत आमी कुरडे केप्पे शिया सुका म्हूण म्हणटाचे इतक म्हळ्यार पळय कोणालें उत्तर आमी आयकुचें नज कोण की आमकां हजार रिती सांगता तशें करी अशें करी हें करूं नाका तें करूं नाका त्या पुराय आयकुका म्हणना तांगेले विशय केप्पीशी आसचे तेची जिवनांत कितली केस कडी एरुपेरू पळयताचे आमी ಕೆಲವು ಜನಾन केलें समदिसता ಕೆಲವು जनान केलें समदिसना ते पुराय सांगू वचना इतक हांव तें पळयना तशें जावन हांव जिवनांत कुरडुशी केप्पुशी आसा म्हणचें आनी हांव कशें आसता म्हळ्यार विशय भोगांत म्हाका कसलें आसक्ती ना कशी वृद्ध कशी चेडूं तांकां पुराय कसलें गत आसना पळय रोगी जन तांकां इंद्रियाचे सुखा विशय कसलें गत आसना तशी हांवें इंद्रिय पुराय निग्रह करून आसा म्हूण येता आनी तुका धर्मार चलचें परमात्माले ब्रह्मभाव म्हणटा ब्रह्मज्ञान पावचें कशें गतस्वे आमी कोणाकय आमगेल निमती भंय जायना अशी पळोवका कोणाकय आमी भिवका म्हणून ना आनी कोणाले विशयांत अति प्रीती कोणाले विशय अति द्वेष नज तंतु अति द्वेष नजशी नज ये भगवद्गीतेंत 12 अध्यायांत परमात्मान यस्मान्नो द्विजते लोकान्नो द्विजते च हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः म्हळ्यार कोणाला निमती लोक उद्विग्न जायना म्हळ्यार कोण जनांक उद्विग्न जावची तशी वर्तन करनाच की कोण जनाल वर्तनेन उद्विग्न जायनाच की म्हळ्यार आमी कोणाकय बाद दिवन तांणी उद्विग्न जावचे तशें करूंक नज कोणेय आमकां बाद दिले म्हणजे आमी निर्लिप्त जावन आसको आमी उद्विग्न जावन तांकां शौचानी वचनज आनी हर्ष अमर्ष म्हळ्यार सुख दुःख संतोषू असंतोषू भय उद्वेगांत पुराय दुखून मुक्त जावका कळ्ळें तशें जाल्यार मात्र तो निजा भक्त म्हूण जाता तेंच हे हांगा जाजलीक यो सांगता कोण तुला भारो तशी आनेक कसं न्ही म्हळ्यार पळय मृत्यू आमगेल मागशी आसता म्हळ्ळें उडगास दवरले म्हण जाल्यार आमकां जिवनांत कशी चोलका म्हूण कळटा केन्नाय कशी म्हळ्यार आमकां मरण येता म्हणलेलें विसरून वता पळय तेज्यान आमी आमगेल कुश प्रकार जीवन करताची देव म्हणलेल्या विशयांत नंबीक ना पळय तेन्नाय कुश प्रकार जीवन करताची आमकां केन्नाय राखतो लेकलस आमकां केन्नाय पळयता लेकलस केन्च्या वेळार मरण आमकां येता म्हणना आमकां मनुश्य देह मेळ्ळा ते आमी सद्वर्तनेरी सदाचारारी साधन करचे खातीर सदाचाराल चोल न्हू साधन करता कोणा साधन करचें परमात्मा साधन करता हे पुरे कोणाक वत आसता पळय तो काम क्रोध पुरे लोभ मोह पुरे जय पावन मनोबल म्हणटा ताका तें पावन घेता जाल्यार एक हें मनोबलस पळय केन्नाय कोणालें तूं शाश्वत जावन आसता म्हूण सांगूं जायना खंयची ऋषी मुनी
मनोबल चुकचेस कामाक वश जावचे यस तश्चावनो केदनाय कशी म्हण म्हळ्यार जितेंद्रियत्वय आसूं का ताजे नंतरय मनांतू कोणाले विशयांतू कसले कल्मश कोणाके द्रोह कोरका कोणाके अपमान कोरका कोणाके दुःख दिवका या प्रयासूनच त्या वेळारी आरामेर आसताचे अन्य कसं जीवनाचे व्हड सत्य म्हण म्हळ्यार जनन मरण चुकील ना एक घरकडे आनू अम्मा चेडूं बायल पुरे आसता केदना तांणी आमगेले उठसताची केदना चुकून वताची म्हण कळना जीवन म्हळ्यार होळची न्हंय म्हण उडगास दवरका त्या होळची न्हंय तूं भरती न्हंय तूं खंय 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 दुखून रुखाक उडकी पुराय येता ओट्टू जाताची ಸ್ವಲ್ಪ दूर थंय ओट्टू वताची वापास त्या न्हंयची प्रवाहाचे फोर्साक कंच कंचकी दिक्का वताची तशी जीवनांतू एक या अनेक रितीरी सांगूं कशें म्हळ्यार एक ट्रेनारी ते स्टेशना कोण 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 की चढताची आमकां गुर्तू जाताची आमी प्रितीर आसताची 2 दिसा 3 दिसा प्रयाणांत तेदना मस्त गुर्तू जाता वापस तांगेले स्टेशन येतना दिवन वतना आमी रणाच पळय तशीची संवसारांतू संयोग जावचे बायल बामणाक अमके चेडूं अमके आनम्मा हे प्रय संयोग म्हणटाचे तशीच वियोगय जाता कशी रागकुड ओटूची मस्त धुरतय होळ न्हू मागीर विंगड विंगड जातकी तशी बामणू बायल जिवनांत सुमार काळ ते ओट्टसच्या परची मागिरी वियोग जात म्हळ्यार खंडीत त्या विशयांतू उडगास दवरून घेवन जीवनांत परस्पर संयोग वियोग सोचीची म्हण लेख कशी ताची खातीर दुःख भोगूनच खंयचीय प्राणीक आमी उद्वेग करूच्यानच मागिरी एवमेमायमाचार प्रादुर्भूतो यतस्ततः म्हळ्यार पुराय दाना पशी व्हड दान कसलें म्हळ्यार अभयदान अभयदान म्हळ्यार कसो गोतसो कोणेय आमगे लागीं शरण येवन आमकां राख म्हण म्हणटात तांकां जायत तुका आमी रक्ताची म्हूण सांगून उत्तर दिवन तशी चोलका ताका अभयदान म्हणचे ताजे तितलें व्हड दान कसलें ना विद्यादान जावं अन्नदान जावं तशीची संपतदान जावं भूदान जावं कसलें जावं अभयदाना पशी व्हड दान ना ह्या रामायणांतू रामानय सांगच्यास हांव अभय प्रदान करता म्हणला इत्या म्हळ्यार सर्व दाना पशी श्रेष्ठ अभयदान म्हूण तशी अभयदान व्रत करतल जे नसताची तांणी परमात्माक बग्गी पावताची म्हूण सांगून सांगता आनी अभयदाना विशयी सांगलो न्हय आनी हिंस करूं नज म्हणटा प्राणीक खंयचे प्राणीक हिंस करूंक नज कोण विंगड जनाक हिंस करता भिवयता करता तांकां खंयची लोकांतूय कसले ह्या लोकांतूय परलोकांतूय तांकां कसले सूख ना म्हूण तशी ह्या पुरे विशय समची मना व्हरून घे म्हूण सांगून सांगता तो धर्म भारी सूक्ष्म तश्चावन पुरे जनाक तो धर्म अर्थ म्हणून अर्थ जाता म्हणून सांगू जायना म्हूण सांगता आतां हिंसे करचे नज म्हूण म्हणला पळय कशी त्या कसा खातीर सांगता म्हूण म्हळ्यार तो पळय एक यज्ञ करताची तेदन प्राणी हिंसी कोरका जाता जाल्यार सकाम यज्ञ ते अश्वमेध केलं तशें जाता वाजपेय केलं तशें जाता कसले एक प्राणीचे वपे होमा घाल न्हू होम करताची हे पुरे सर्वश्रेष्ठ न्हय काम्यक कर्म जले नव्हे ताजे निमती साधक बाधक पुण्य पाप पुरे आसता ते पुरे अनभयसूका जाता ಇದಕ್ಕೆ म्हळ्यार एक काण येता सोमक म्हणेल रायाले ताका सोमक म्हणेल रायाक कितली काळ नंतर एक चेडूं जाता जंतू म्हणटा नांव दवरताची ताका सुमार बायलो एक बायलेक मात्र चेडूं जाता जंतू म्हण नांव दवरता त्या चेडा पुरो हो ओटू प्रीती करताची बायल सकड जन कडेन एक दिसू ते चेडा एक मूय चपतन कंडापटी रडता ते चेडूं रडता 100 बायल आसाची 100 बायल स्तब्ध जाल्यांची तांकां चेडा समाधान करचें कशें म्हूण कळना सोमक धांवन येता मंत्री येताची कडेन ते मंत्री म्हणटा ती चेडा आमगेल्या मूय जो आसा दिसता पळयल्या बाई एक मूय आसता तदन ताका कळटा सोमकाक कसो गोतसो जायनाशी एक चेडूं जाल्यार न्हय ते चेडा येदे दुखी जाल्यार सैसूच्या ह्या बायलांक जायना कसो करचें बा म्हूण तागेले पुरोहिताले निमगिता अशी जाल्यार कशी त्या चेडा तांणी होड करतलीची चेडूं रडतर आसा तांकां एकल्याक चेडा समाधान करका म्हूण दिसनी कशी करची म्हणटा तेन्ना तो सांगता पुराय जना एकाक चेडूं जाल्यार घरभर चेडूं आसा म्हूण जाल्यार त्या वेळार इतले पुरे भिन तांणी ताका कसो करचें म्हणटा तूं मन केल्यार एक उपाय आसता का म्हूण म्हणटा बहु दक्षिणात्मक जावन सोचे यज्ञ तुका कितले कसो जाय जाल्यार हांव दिता हाकेक उपाय सांग कांय ना होम करून हे चेडाले वपे होमा घालका अयो ते चेडा दीश मारल्या वरी जात न्हय
ते होम करचे त्याची चेरडाचे वपे होमा घालनो तांतू दुखून धुवर येत पळ्या ते तुगेल 100 बैलांनी त्या यज्ञकुंडा सुत्तू बैसून आग्रहण कोरका कुठले त्यांनी गर्भिणी येताची तुगेल यो पुत्री वापस जन्मा येतं दिकून तू भ्रूण हत्ये केलेलं पाप तुको या ना म्हणून सांगतो तो पुरोहित तशी त्यांनी यज्ञ करताची त्या जंतू मळेल तागेल चरडाल नाव जंतूक त्यांनी वपे काणो होम करतो तो ते जंतू मरतात सहज नव्हते जलरे त्या आग्रहण घेतील तक्षण पुरे जन गुर भिण जाताची वपास पुरे जनाक चिरडून जाताची एकक 100 चिरडून जलीची घराभर चिरडव तंत भितर तो जंतू जन्मा येता तो जंतू म्हण कशी कळतरूस पुढले जन्मांतूल म्हण ताक ते वपे सिगुण पोट सिगुण वपे काढता आपल्या डायफ्राम म्हणतात त्या काडची जागेरी ताक एक भांगरा सुत्तान शिम येयले गुर्तस म्हळ्यार शिमण पडलेलं गुर्तस ते भांगरा म्हणके जग 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 जाता कळली तांकां यो जंतू म्हणून जाल्यार मुखार कसं जात कसो सुखार जीवन करता चेडवा लोट संतोष रसता चेडवांक चेडून जाता पुरे बाई सोमकरायूय मरता पुरोहितय मरता सुरवेक पुरोहित मरता मागीर सोमकराय मरता सोमकरायाक राय म्हणटा तांणी चांग काम करता जीच पळय जाल्यार ಸ್ವಲ್ಪ वायट कामाय तांगेल निम जाता तशें हांव ताका सुरवेक खंय वता म्हणटा नरका वता म्हणटा तो नरकान तो दाखोवचा म्हण यमभटान ताका व्हरतना ताका नरक दर्शना तितले मात्र पाप ताका नरकान तुका कसले भोगू वचना एक पण सगळे नरक पळोवन येवचे तेव्हा एक नरकाची पळोवन येवचे पळय बारीक कश्ट ते कसं ते कश्ट भोगताल जिवाक पळयतना इथे आबा म्यांग येयलींचे म्हूण जाता तसले नरक दाखोवचा म्हूण सांगून ताका व्हरताचे नरक दाखोवचा म्हूण सांगून व्हरतना ते पुरोहिता पळयत तो ते पुरोहिताले निमगीता तू कसले हांगास म्हणून यमभटाले निमगीता वा कसल्याक हांगास म्हणून ताणें तुका एक याग केलेलो न्हय तांतू ताणें एक भ्रूण हें शिशुहत्ती करी म्हणून प्रेरेपण दिल्या बरें गेलें न्हय त्या पापा निमती तो हांगास म्हणून ते नाका बेजार दिसता ते शिशु हत्ये न्हय ते होम केलेले जाल्यार मिगेल खातीर केलेले हांव ओपून केलेले म्हणटा ताका कसले शिक्षा यमाले ताणें सांगचें आस तागेल वट हांवें तागेल शिक्षा भोगता ताका कितली वर्सां नरकांत आसो काय म्हणून ताजी अर्द शिक्षा हांव भोगता कडेन मागीर यम जायत म्हणटा पोडी जेत तशिल्ले ते आतां पुरे कोणाले पाप कोणें घेवचें जायना कोणाले पुण्य कोणें घेवचें जायना ह्या केन्ना कृतयुगा काणकी त्रेतायुगा काणकी म्हाका वतना ते कंचकी बुकार वाजिल्लें कडेन तशें जातना ते सोमकरायूय तागेल वट पुरोहिताल वटू तागेले पाप पुरे भोगता मागीर वटू तांणी स्वर्गा वचून स्वर्ग सुख भोगताची म्हूण सांगून हे विशयो आत्तां म्हाका उडगासा येयला देखून सांगिला हांगा म्हळ्यार होम इमू यज्ञ याग करतना प्राणी बलिनी दितात न्हय ताजी निमती पाप जाता सकाम कर्म जालेले देखून वपास जन्म येवूंक जाता पुण्य यागादी पुण्य केलेले देखून स्वर्गा वच्चें पुरोची जाल्यार पुण्य क्षीण जाले कुडले तांणी मर्त्य लोकांत पतंती ते नरका हा म्हणस म्हळ्यार नरकांत वच्चें पुरोची मर्त्य लोकांत पोड पुरोची क्षीणे पुण्य मर्त्य लोके प्रवेशंती म्हणस गीतेंत परमात्मान सांगोस पुण्य क्षीण जाले कुडले तांणी वपास मर्त्य लोकांत येवूंक जाता शाश्वत जावन सूख मेळचें केदन म्हळ्यार निश्काम जावन यज्ञ यागादी केले री कसले हिंसनी करनाशी निष्काम यज्ञ कसले काम्यक यज्ञांत मात्र असल पुरे प्राणी कनी बली दिवचे पुढे भगवतांत एक काणीस प्राचीन बर्हिराय म्हणशील पुढे ताणें यज्ञ करना नतिले यज्ञ नाके सगळे भूमंडल ताणें आळवीक करतना सगळे भूमंडलान थंय 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 तागेली यज्ञ वेदिके म्हळ्यार कितले कडेन ताणें यज्ञ केला म्हणना पुराय काम्यक यज्ञाची म्हाका स्वर्ग मेळका त्या पुण्य मेळका वाजपेयी केला अश्वमेध केला कितले सकळ नमुने इश्टी कितले नमुने होम कितले नमुने याग सर्व केला एक वाजपेयी केला कितले की सहस्र वर्ष स्वर्ग आसता दोन्ही वाजपेयी केला तितले डब्बल जाले अनेक वाजपेयी केला अनेकय जाले अश्वमेध केल्यार इतले जाले राजसूय केला तितले पुण्य जाले स्वर्ग लोक ताजे पशी उर्ध्व लोकांत पुरे वचून वापस ताणें तो येवूंका जाल्यार जाल्यार तितले चड काळ स्वर्गार राबूं जाता तितले यज्ञ केल्यार म्हणून हे याती नाही केलेले त्याची ही पुरे काणी पुरे जनाक गोतस तशी हाणी सांगचे असल पुरे कोरचकनच तूं त्या पुरे केल्यार ताजी निमती पाप येता इत्याक म्हूण म्हळ्यार एक तो एक नवशा लागी नवश म्हळ्यार रायाने अशीच मस्त यज्ञ याग केले तेदना ऋषी मुनी तागेल्या वचून सांगता की पळय नवशा तूं गायक मागीर बसवाक पुरे मारल्या वरी जाला गाम मातरम चाप्य वदीर वृषभ च प्रजापती त्या पुरे गायी वृषभ सकड तूं केलें मस्त पापकारी केल्या वरी जाला तशें आमकां मस्त बेजार जाला तुगेली निमती म्हूण म्हणटना तो नवश कसो करता
कसं करच्या ताम म्हणटा कडे ऋषी मुनी नवशान केलेलं पापस पळय 101 रोग जावन परिवर्तन करून त्या प्राणी वैर घालून सोडताच काही नवशाक तू भ्रूण हत्ये केला तू या केला त्या केला म्हणून सांगून आणि केदनाय तू करची यज्ञान तू आम्ही आहुती घालू अग्निक आहुती घालू बैसनाची म्हणून सांगताची आणि त्यांनी ध्याना बसताची कडेरी ध्याना बसताना तांकां कळले नवशान ये कार्य एक मनान केलेलं नाही चुकून तागेल निमती जल्लेले म्हणून सांगून कळता तशच्यावन त्यांनी शांत दत्ताची तशी जलारी एक ये एक पंत ताणे नवशान त्या ऋषी मुनील निमती मस्त दुःख भोगलं वही नव्हे तशी ये पुरे सांगता ताजी कतीर तू येपरे कसले कोर नका स्वर्गा वच्ची कतीर कसले यज्ञ आगो कोर नका आत्मयज्ञ म्हणून असं आत्मयज्ञ करी ते आत्मयज्ञ म्हळ्यार कसं गोतस्व एक ब्राह्मणान करची यज्ञ विधभेदान जाल्ले तशीची आत एक आत्मयज्ञ म्हळ्यार यज्ञाचे एक स्वरूप तुका सांगता इत्याक म्हण म्हळ्यार देवाल विशयी तू आलोचन करचे आता पुढे पुरोहित यज्ञ आत्ताच काला म्हळ्यार ही तुलाधारान त्या जाजलीक काणी सांगता त्या कला विशयान तो फुडली पुरोहिताल म्हणके तेदनाची पुरोहित निश्टेरनाची म्हणटा तो निश्टेर म्हळ्यार दक्षिणे आशे खातीर करताची म्हूण म्हणटा फुडली तशी न्ही तांणी धर्मांतू निश्ट दवरन श्रद्धापूर्वक यज्ञ करता आशिल्लींची तशी त्या यज्ञ निष्काम जावन यज्ञ केलेले देखून तेदना पुराय तांणी कसले मस्त दक्षिणेचे आशेनी करनाशे जीवन निर्वहणे कितले जावका तितले मात्र घेतले देखून कृश करनातलरी भुंय बेळ दीत आशिल्ले इंद्र पावसू दीत आशिल्लो तशी कितली की संकल्प केल्ली मात्राक फल मेळचे पुष्प मेळचे तसल झड्ड पुरे आशिल्लेची म्हूण हे आमी मरुत्ताल यज्ञांत पळयतू मरुतान एक कितले दक्षिणात्मक एक यज्ञ केले की भांगराचे आयदन के यज्ञ तितली संपत आशिल्ली तागेले कडेर आयल ब्राह्मणाक हेरड संपत दिला ताणें कितले दिला म्हळ्यार तांकां वंच जायना आनी तांकां आशिना आतां कडेरी वंच जायना नातल्यार तांडून की हें करून की तें करून की लोभ आशिल्ले जनवर्त आशिल्ले तेदनाच वेळाक ब्राह्मणाक कसले लोभ ना तेल देखून तांणी कितले जावका तितले मात्र घेवन वचून मरलेले पुरे थंयची सोडली के ते मातयेंत माती जावन म्हळ्यार मातयेंत गेले ते मागीर राजसूय ह्या गांवाळार कृष्णान थंय दुखून संपत पुराय हाडोच पळय मरुतान यज्ञ केलेले भुंयचेर जाय जाल्यार संपत आसा थंय खोंडल्यार मेळटा म्हूण सांगून पुरे हाडून राजसूय यागो करूचे म्हणटना तेदनाचे पुरोहीत कशे आशिल्ले पळय कसले अपेक्षा नाशिल्ले जाल्यार कालक्रमेण युग जावन युग जातना युग जावन युग जातना एक दक्षिणे आशे खातीर हें यज्ञ करी त्या यज्ञ करी म्हूण राया सांगून बहुदक्षिणात्मक यज्ञ करून तांणी सुखार जीवन करतलीची आनी पूर्ती रितीरी धर्म रिती करताच म्हणून सांगून ना कर्म लोपनी जावच्या पूर आशिल्ले तशी कर्म ताजे खातीर कर्म करतना अपेक्षेन केल्यार लोपदोश जाता पाप पुण्य जाता निरपेक्ष जावन केल्ले म्हूण जाल्यार निष्काम भावेन केल्ले म्हूण जाल्यार ते श्रेष्ठ कर्म खंडित जाता तशी आत्मतत्व कळका म्हूण जाल्यार आमगेले शरिराक सुख दिवचे तसल कसले नाका भितर वचूचे आत्मस्वरूप ज्ञान आमकां मेळका आमी देवाक संतोष करका देवाल अपरोक्ष ज्ञान पावका म्हणून तांकां शरीर कसले ते भितर वचूचे आत्म कसले हे पुरे तांकां गोत्त आशिल्ले देखून तांणी आत्माक समजावन म्हळ्यार परमात्माले वचूका त्या जिवात्मान म्हणले खातीर त्या शरिरा निमती साधन करतलीची कसले तांकां अपेक्षे नाशिल्ले तसले जे नाका सताम वर्तमान वर्तनते म्हळ्यार सात्वीक तांणी केदनाय मोक्ष पावताची तांकां स्वर्ग नाका तांणी हांगासतना धना अपेक्षा करनाची यशस्स मेळका म्हूण लेखनाची तशी केदनाय सत्पुरुशान खंयची मार्गार वचची पळय म्हळ्यार एक चांग मार्ग तो तशी ते अनुसरसून हिंसारहित यज्ञ म्हळ्यार यज्ञाक प्राणी आहुती दिवची म्हूण ना वनस्पती औषधी अन्न फलमूल हे पुरे यज्ञाक विशय जावन घालतलीची आज्य सकडी तशी सात्विक यज्ञ म्हूण म्हणटाची त्यांची ज्ञानी ब्राह्मणान लोककल्याणा खातीर असले सात्विक यज्ञ करचे आसा जाल्यार पंडित म्हूण लेखील जन जाल्यार स्वार्थपरायण जाल्यार ब्राह्मण तांणी तांगेल सुखा खातीर रायाल करीन बहुदक्षिणात्मक
असल पुरे प्राणी हिंसीक करचे अश्वमेधात असले म्हूण लेक्क्याचे मस्त असतसले यज्ञ हे पुरे कोरोचे आजी निमती सकाम कर्म केल्यावरी जावन स्वर्गादी लोक मात्र मेळचे कोण आत्मयज्ञ करता तांकां मोक्ष मेळटा म्हूण सांगून तुलादार सांगता त्या वेळारी जाजली म्हणटकय पळय मानसिक यज्ञ निमळ्या म्हाका कसं म्हण गोतना जाल्यारी म्हाका एक सांग कसं न्ही म्हण म्हळ्यार अज्ञानी जनांक मोक्ष मेळका आतां ज्ञानी जना मोक्ष मेळका जाल्यार कसो करता म्हणून गोतस बुलोकांत कितली की अज्ञानी जन आसाची तांकां कसले कर्म केल्यार मोक्ष मेळटा तें सांग म्हाका तें आयकुका म्हण दिसता म्हण तेदना तुलादार सांगतके पळय यज्ञांतो अश्रद्धश्चानज धांबीक जावन संभ्रमा खातीर आमी व्हड एक यज्ञ केले म्हणून जगत ते दाखोवचे खातीर कोण यज्ञ करता पळय तांणी श्रद्धेन करनाची तांणी अश्रद्धेन करचे ओट्रासी एक यज्ञ केल्यार जालें कळ्ळें तशी ताणें जाल्यार एक कसं न्ही म्हण म्हळ्यार कोण सात्वीक जन की तांणी यज्ञ करच्याक कसले साधन आसाची मस्त डंबाचार करनाची तूप की दूध की तेंच अन्न की त्याची न पूर्णाहुती करून यज्ञ पूर्ण करताची केलो जना तितलेंय करूंक अशक्य आसता तांणी कसं करताची पितृतर्पण देवतेंगेल अभिषेक आनी कोर्ण गोपुच्छान पितृतर्पण दिवचें गोशृंगान देवतेक अभिषेक करचे गायची पाय्या धुळी माथ्या धारण करचे गायक स्पर्श करचे हे मागीर एक यज्ञ म्हणून जाता तशी आनी जाजलीक सांगता तो शरीरच एक पुण्यक्षेत्र जाल्लेले देखून तीर्थयात्राचे एक व्हड विशय म्हणना कितले की जना जिवनांत तीर्थयात्रा करूं जायना अयो आमगेलें शरीर व्यर्थ जालें बी तीर्थयात्रा करनी आमी भोवनीच आमी देवा पळयनी त्या पळयले कोका म्हणना असल पळय अहिंसा प्रधान धर्म कर्म आनी कसं म्हण म्हळ्यार वर्णाश्रमाक विहित जावन आशिल्लें कर्म निश्काम जावन कोण करता की तांणी सर्व तीर्थक्षेत्राचे तीर्थक्षेत्राक भोवन येयल्या वरी जाता म्हूण सांगून सांगता तो तशी जाजलीक हें तुलादारान उपदेश दिलेले भीष्म सांगता मागीर तुलादार सांगता पळय जाजली तुका आनीक मेगला पशी चड पक्षी ज्ञान दिताच पळय तुगेल मात्यारी जाल्लेले पक्षी थंय भोंवतर आसाचे आकाशांत थंय वचून त्या पक्षींक तूं आपय तांणी तुका कसले आनीक प्रश्न आसा तांगेले निमगेले तांणी सांगताचे म्हूण जाजेले आपयतके पुराय पक्षी आयलीच की ताणें आपयल कुडले मनशाल म्हणके स्पश्ट उलयताच के तांणी तेच म्हणली की अहिंसा आनी दया ह्या दोनी गूण आसल्यार कर्म करतना ते निश्काम जाल्यार इहलोक परलोकांत उत्तम फल दिता श्रद्धेन कोरका कर्म श्रद्धा आनी भक्ती केल्लेले कर्म सात्वीक जेवचे तशी करता श्रद्ध ना नातील जनान कसं कर्म केल्यार ते मनशाक ते नाश करता म्हूण सांगून सांगताची पुरे तांणी विशय सांगतात कसल सकट जावका पुरे सांगताचे ते कोण पक्ष कशी कशी जाजली निमगिता तशी तशी ते पक्ष पुरे तांकां सांगताची मागीर एक काणी सांगतात तांणी एक म्हणटा देवते ते यज्ञ करतनाच पळय आहुती घेतात न्हय तांणी हे श्रद्धेन आतिल्यान यज्ञ करतना आहुती घेतालीच काय कळ्ळें श्रद्धेशील जनान केल्यार आहुती घेतलीच की हे दोनी समज म्हूण तांणी लेखताच की कळ्ळें त्या वेळार ब्रह्म सांगता की ना ते समने कळ्ळें केन्नाय श्रद्धापूर्वक काम जावका ते आहुती मात्र घेवका कळ्ळें बाह्य शुचित्व वचून मना शुचित्व ना नातल्यार ते हे घेवचेनाच कसले आहुती घेवचेनाच म्हूण सांगून ब्रह्म सांगता आनी म्हणटके कोण श्रोत्रियो मस्तक्रपणुकी तागेले अन्न तुमी घेवं नकाचे अश्रद्धेन कोण यज्ञ करता तागेलें अन्न म्हळ्यार हवीसू तांणी घाल्लेलें ते तुमी घेवचेच
श्रद्धेसून कोण काम करतं तुमगेले तुमकां प्रिती अर्थ जावन कोण यज्ञ करता श्रद्धेन तांणी घालेले आहुती तुम्ही घेऊ का म्हूण सांगून तशी ते पक्षी सांगताकय पळय ज्या जली श्रद्धेन कसल कर्म केला रे तेवी निष्काम जाले रे त्या परमात्माक पावता म्हूण म्हणलेल्या विशयांत कसलेय संशय ना तसल कर्म केलेलो श्रेष्ठ मनीस म्हूण घेता म्हूण सांगून अशी ज्या जली तुलाधाराल काणी सांगता सनातन धर्म जाजलीक तुलाधारानं बोधन केलेले विषय सांगता मागीर अहिंसा धर्माचे विशयांत तो भीष्म युधिष्ठिराक अनेक काणी सांगता कसले म्हळ्यार विचक्नू म्हूण म्हणलेली एक राय आशिल्लो तशी ताणें एक पंथा हिंसा धर्मारी यज्ञ केल्ले म्हूण म्हणलेले एक विशय येता गवालंबन यज्ञ म्हूण करता तो तेदना गळ कातरताची कसनी एक बसवाले तेदना तंचे तागेल गाय पुरे मस्त दुःख करताच काही ते तो रायो मस्त ताणें मस्त यज्ञ केला एक पंत यज्ञ जाता ह्या पळयत तो फुडले तो म्हणटके ना स्वस्ती गोभ्योस्तु लोकेशु लोक आशिल्ले सर्व गाय्यान संतोषार सुका म्हूण सांगून आनी असल पुरे यज्ञ करू ना म्हूण सांगून तो सांगतकय आम अहिंसावादी जाता म्हूण सांगून तशी भीष्म हे विशय तो सांगता कोणाक धर्मरायाक हाजे नंतर गौतमालनी चिरकारिले एक उपाख्यान काणी तो सांगता म्हळ्यार भीष्माक धर्मराय निमगीता भीष्मा मलगड्याल उत्तर ऐकू का म्हूण म्हणलेले धर्मू कोणालो दाखलेलो धर्मू जाल्यार एकाक पंथ मलगड्यान केल्ली आज्ञा हिंसा प्रधान जाले म्हळ्यार कोणाक एक हिंसी करू तांणी सांगले म्हूण लेख्या ते आमगेल मलगड्यान ती आज्ञा केल्ले म्हूण सांगून आमी हिंसी करची सम्मकी की आयकना नशी तांणी सांगिल्लें आयकना नशी हिंसी करनाची आमी म्हूण म्हणल्यार चुकी जातकी कसो म्हणू म्हाका मना वचना म्हळ्यार आतां बापसून पुताक पळय कसं की एक काम करी म्हणटा तें हिंसा प्रधान काम जाल्यार पुतान हांव करना ते धर्माक विरुद्ध जाता म्हूण नुत्त बसल्यार चुकी जातकी की पितृवाक्य परिपालन करना जाल्यार चड धर्म जाता अशी तो निमगीता त्या वेळार भीष्म चिरकारी आनी गौतम ऋषीले काणी सांगता ती काणी कसले म्हूण म्हळ्यार पायच्या दिसाक आमी पळया आजी सांगिल्ले सर्वै परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।